राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा ऐरणीवर आणलेला आहे। मराठी मुलांना महाराष्ट्रातच नोकऱ्या मिळाव्यात आणि नोकऱ्या मिळायला हव्यात, मात्र आपलंच कुंपण शेत खातंय या म्हणीचा वापर करून मराठी अधिकारीच पैसे खाऊन मराठी मुलांना डावलून परप्रांतीयांना संधी देतात असा त्यांनी आरोप केलाय। त्याचवेळी महाराष्ट्र देशाचा विचार करतो, पण इतर राज्यातील लोक केवळ त्यांच्या प्रांताचा विचार करण्याची टीकाही त्यांनी केली आहे। आणि यावेळी दाऊदच्या खडसेंना आलेल्या फोन कॉलची देखील खिल्ली उडवली। यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारात राज ठाकरे यांनी ही फटकेबाजी केली आहे। या मुलांना इथेच कामं मिळाली पाहिजेत आणि इथे कामं आहेत, पण इथे कामं असताना बाहेरून लोक ज्यावेळेला येतात त्यावेळेला माझ्या मराठी मुलांना कामं मिळत नाहीत, तेव्हा करायचं काय? तेव्हा माझी इच्छा आहे की आपल्यासारख्या अधिकाऱ्यांनी जागृत राहून त्या मुलांना इथे नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत। मला लाज वाटते या सगळ्या गोष्टींची। मागच्या वेळेला मी हा विषय बोललो, ज्या वेळेला त्या रिक्षांचा विषय बोललो, म्हटलं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मिळणार नसतील तर ते या बाहेर येणाऱ्या रिक्षा जाळून टाका। आमच्या महाराष्ट्रामधले आमचे तहसीलदार, मराठी तहसीलदार आमचंच कुंपण शेत खातंय। आणि हे ज्या वेळेला बाहेरच्या प्रांतातल्या मुलांना, आज माझ्या महाराष्ट्रामधल्या, मराठवाड्यामधल्या, विदर्भामधल्या, पश्चिम महाराष्ट्रामधल्या, कोकणामधल्या, उत्तर महाराष्ट्रामधल्या मुलांना माहित नाही, ठाण्यामधल्या अनेक ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती नाही की आज मुंबई, ठाण्यामध्ये, शहरांमध्ये आज अशा प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, होत आहेत, राज्य सरकारतर्फे होत आहेत, आणि तिथे बाहेरची मुलं भरता तुम्ही का? तर फक्त परीक्षेसाठी? निर्णय घेणारे पण आमचेच मराठी मंत्री। मध्यंतरी काय ती बातमी आली, काय ते एकनाथ खडसेंना दाऊद इब्राहिमने फोन केला। ती जेव्हा बातमी वाचली तर म्हटलं खरंच दाऊदचं काय सगळं संपलेलं दिसतं म्हटलं। एकनाथ खडसेंना फोन करायची वेळ आली, दाऊद इब्राहिम काय सर, काय परिस्थिती येऊन टेकली म्हटलं दाऊदवर। तो आपला हरामी तिकडनं पाकिस्तानामधनं सगळ्या यंत्रणा राबवतोय, पटकन एक फोन लावला, खडसे असं काय होऊ शकतं का?